Be a part of powerful digital news network, नवी मुंबई नेटवर्क। तो सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन पर जरूर क्लिक करें। ऐसे कम ही लोग नजर आते हैं जो खुद कठिनाइयों में रहते हुए दूसरों की मदद के लिए पहले नजर आते हैं। वो शख्स और वो कोरोना योद्धा और कोई नहीं, वो है नवी मुंबई के पूर्व उप महापौर और पूर्व नगर सेवक अविनाश लाड़। अविनाश लाड़ कहते हैं कि लड़ने की ताकत रखो, क्योंकि जो लड़ते हैं वो हारते नहीं। वाशी प्रभाग क्रमांक 60 का प्रतिनिधित्व करने वाले अविनाश लाड़ का अपने प्रभाग से एक ऐसा अनूठा रिश्ता रहा है कि किसी को समस्या या अड़चन में घिरा देख वो उनके परिवार के हर सुख दुख में हमेशा साथ नजर आते हैं। अपने इसी स्वभाव के धनी अविनाश लाड़ ने कभी सोचा भी ना था कि 14 दिन उनकी जिंदगी में अब तक का सबसे अविस्मरणीय दिन बन जाएगा। कोरोना संक्रमण के पहले दिन से प्रभाग के नागरिकों की सुरक्षा को अपनी पहली प्राथमिकता मानते हुए अविनाश लाड़ ने दिन देखा न रात अपने वार्ड के हर नागरिकों को कोरोना संक्रमण से बचाने के लिए कभी जंतुनाशक फवारनी, कभी आर्सेनिक एल्बम 30 होम्योपैथिक दवाइयों का वितरण, कभी लॉकडाउन के दौरान सब्जियों की उपलब्धता, तो कभी कोरोना के दौरान प्रभाग के बीमार बड़े बुजुर्गों को अस्पताल में इलाज की व्यवस्था, कोरोना मरीजों के लिए एम्बुलेंस हो या अस्पतालों में बेड की सुविधा, हर चीज मुहैया करवाना, न जाने ऐसे कितने अनगिनत काम इन दिनों अविनाश लाड़ ने कर दिखाए। मगर जब इस कोरोना योद्धा को पता चला कि वह खुद कोरोना से संक्रमित हो गए, तब इस खबर का पता चलते ही पूर्व उप महापौर अविनाश लाड़ ने अस्पताल में दाखिल होने का विचार किया। उसके बाद जो घटा, उसने प्रशासन की कारगुजारी पर सवालिया निशान लगा दिया। खुद पूर्व उप महापौर और कोरोना से संक्रमित होने के बावजूद उन्हें इलाज के लिए फोर्टिस अस्पताल ने बेड न होने का कारण बताकर भर्ती करने से ही इनकार कर दिया। मगर ताज्जुब की बात ये रही कि उनके पीछे के 2 अन्य लोगों के लिए आश्चर्यजनक तरीके से फोर्टिस अस्पताल में बेड मुहैया करवा दिया गया। अस्पताल के इस गैर कारभार से व्यथित अविनाश लाड़ ने ये फैसला किया कि वह डॉक्टरों की सलाह पर 14 दिन घर में ही खुद क्वारंटाइन होकर अपना इलाज करेंगे और समाज को इसके द्वारा एक व्यापक संदेश देने की कोशिश करेंगे कि अगर मन की प्रबल इच्छा शक्ति और आत्मविश्वास हो तो कोरोना से मुकाबला आसान है। घर के एक कमरे में 14 दिन अकेले रहकर अविनाश लाड़ के आंखों के सामने जीवन के भी उतार चढ़ाव और पुरानी स्मृतियों के दृश्य थे। सब कुछ ठीक ही चल रहा था, मगर वो 2 दिन उनके जिंदगी के सबसे चिंताजनक दिन बन गए जब अचानक से उनकी पल्स रेट कम हुई और ऑक्सीजन लेवल घटने लगा। मगर कहते हैं ना कि चुनौतियों का सामना वही कर सकता है जिसकी प्रबल इच्छा शक्ति हो, और अपनी इसी प्रबल इच्छा शक्ति से इस चुनौतियों से बाहर निकलने का जीता जागता उदाहरण देते हुए अविनाश लाड़ ने कोरोना को मात दी और समाज के सामने ये संदेश दिया कि अगर इन 14 दिनों में खुद की इम्यूनिटी पावर तेज करें, आत्मविश्वास रखें, सकारात्मक सोच रखें, तो कोरोना से बाहर निकलना बेहद आसान है। इन 14 दिनों के कठिन दौर में अविनाश लाड़ ने खुद कोरोना से संक्रमित होने के बाद अपने प्रभाग की जनता को पता लगने नहीं दी। उन्होंने घर में रहते रहते अपने प्रभाग के कोरोना से संक्रमित और कई अन्य लोगों की न केवल जान बचाई, बल्कि उनकी हर जरूरतों को भी पूरा कर उन्हें ये एहसास होने नहीं दिया
कि वो खुद कोरोना से ग्रस्त हैं। ये है वसंतराव उकिरडे काका। काका बताते हैं कि उनके मित्र जगताप और उनका पूरा परिवार जब कोरोना से संक्रमित हुआ तो घर के सभी सदस्य अलग अलग कोविड केयर सेंटर में भर्ती थे, मगर वाशी महानगर पालिका अस्पताल में भर्ती जगताप की कोरोना संक्रमण से मौत हो गई। परिवार के अन्य कोरोना संक्रमित सदस्यों की इच्छा थी कि वे अपने पिता के अंतिम दर्शन कर लें। तब ऐसे समय पर इस अनहोनी को होनी कर दिखाया अविनाश लाड ने, और यही वो भावनात्मक पल जगताप परिवार के लिए अविस्मरणीय पल बन गया। माझे मित्र जगताप म्हणून त्यांना कोविड झाला आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीला कोविड झाला। त्यांना आपल्या म्युनिसिपालिटी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले होते आणि ते दुसऱ्याच दिवशी गेले होते आणि त्यांची फॅमिली पूर्ण त्यांना पण कोविडमुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं। कोकण भवन आणि आपलं वाशी कम्युनिटी सेंटरमध्ये 3 ठिकाणी तिघेजण वेगळे वेगळे होते। त्यामध्ये त्यांचा जगतापांचा अंत झाल्यामुळे घरच्यांची इच्छा होती व आम्हाला वडिलांचं दर्शन घ्यावं, मुलांची वगैरे मुलगी वगैरे त्यांनी, आणि ते अशक्य होतं। अजूनपर्यंत अशी घट झाली नाही। ज्यावेळेला मी अविनाश साहेबांना फोन केला रात्री 11:30 वाजता असं आहे, मला म्हणे काका तसं काय होऊ शकत नाही, परंतु मी प्रयत्न करतो, प्रयत्नांती परमेश्वर, म्हणलं तुम्ही प्रयत्न करा, बघू नाही मिळालं तर विषय, अशी काही घटना झाली नाही। परंतु त्यांनी ते कसं पण करून प्रयत्न करून परमिशन घेतली आणि मुलाला सकाळी जे एक्सपायर झाले होते तिथे कधी कोणाला कोविड सेंटरला आतमध्ये जाऊन 1-2 मिनिटासाठी फक्त दर्शन घेऊन परत तिथे म्हणजे त्यांनी ते उल्लेखनीय काम केलं। अजूनपर्यंत कुणीही असं केलेलं काम नाही। ये हैं काशीनाथ भुवर। बताते हैं कि उन्हें लगातार बुखार आ रहा था। कोरोना की रिपोर्ट नेगेटिव आने के बावजूद जब उनके हालात बिगड़ रहे थे तो उन्हें समझ नहीं आ रहा था कि क्या करें। कोरोना की रिपोर्ट नेगेटिव थी मगर तबीयत खराब थी, कोई अस्पताल में दाखिल नहीं कर रहा था। तब उन्होंने अविनाश लाड से मदद की गुहार लगाई। उस समय एक कोरोना योद्धा के तौर पर अविनाश लाड ने खुद कोरोना से ग्रसित होने के बावजूद न केवल काशीनाथ भुवर को कोपरखैंडी साईंदीप अस्पताल में भर्ती करवाया, बल्कि लगातार फोन करके डॉक्टरों से उनका हाल चाल भी पूछते रहे। भुवर काका बताते हैं कि खुद क्वारंटाइन रहने के बावजूद अविनाश लाड ने जो मदद की वो मैं कभी भी नहीं भूल सकता। हॉस्पिटलला कोपरखैंडीला तिकडे फोन केला, तिकडे मला ॲडमिट केले। 5-6 दिवस होतो तिथे मी। साहेबांनी सतत फोन करत राहिले तिथे पण डॉक्टरांना। नंतर मी घरी आल्याच्या नंतर मला समजलं साहेब क्वारंटाईन होते। तरी साहेब क्वारंटाईन असताना मला एवढी सुरुवातपासून एवढी 8 दिवस मदत असे केले की असे नगरसेवक कोण करू शकत नाही। वीरेंद्र श्री धनकर का हाल ही में आंखों का ऑपरेशन हुआ था। उनके भाई अपनी बहन के पास डोंबिवली गए थे। वहां पता चला कि वो कोरोना पॉजिटिव हो गए। तब ऐसी स्थिति में परिवार में हर्षदा अकेली थी। वह समझ नहीं पा रही थी कि क्या करे। तब उन्हें इस संकट की घड़ी में याद आई अविनाश लाड की। उन्होंने अविनाश लाड से संपर्क किया। कोरोना से खुद जंग लड़ रहे कोरोना योद्धा अविनाश लाड ने एक परिवार के सदस्य के तौर पर घर से ही फोन पर न्यूरोजन अस्पताल में बेड की व्यवस्था करवाई। भावुक श्री धनकर का कहना था कि इस कठिन परिस्थिति में वो हमारे लिए किसी देवता से कम नहीं। माझा भाऊ माझ्या डोंबिवलीत गेला होता बहिणीकडे आणि तो 2-3 टेस्टच्या नंतर त्याचे नेट सिटीन केलं। त्या सिटी स्कॅनमध्ये तो पॉझिटिव्ह असं त्यांना दिसलं। तर डॉक्टरांनी सांगितले यांना ताबडतोब ॲडमिट करणं आहे। आणि त्या बहिणीने मला फोन केला, मी कोण आमचे साहेब दुसरे कोण करणार, त्यांना मी ताबडतोब कॉन्टॅक्ट केला। तर ते म्हणाले थांबा बघू घाई करणार, आजच त्यांना पण ॲडमिट करायचं मुंबईत। त्या हिशोबाने त्यांनी फोर्टीजमध्ये केलं। तर फोर्टीजमध्ये काही जागा बेड नाही म्हणून सांगितलं। नंतर मला थांबा नेहरू जैन म्हणून नेरूळला आहे तिथे त्यांनी हे केलं। तर तिथे पण त्यांनी सांगितलं थांबा येणं आहे म्हणून। पण नंतर मग थोड्या वेळाने त्यांनी साहेबांशी कॉन्टॅक्ट करून सांगितलं पाठवा बेड आहे। त्यामुळे मग ते मला घाई करू नका, मुलीला आणि मुलाला तिकडे पाठवलं, सांगितलं की तिकडे जाऊन पहिला बेड बुक करा। आणि जावई आमचा होता त्याला म्हणाले तुम्ही ह्याला डोंबिवलीत पाठवूया त्याला आणायसाठी। आणि मग तिथे ही मुलगी गेली आणि तिने तिकडे सगळी फॉर्मॅलिटी त्यांची पुरी करून गेली। 11:30 पावणे 12 दरम्यान तिकडे गेलो।
तेव्हा ही मुलगी माझी तिकडे गेली होती. त्यांनी जावई पण तिकडे घेऊन आला आमच्या भावाला आणि मग रात्री ॲडमिट केलं. आणि त्याच्या दरम्यान पण ते यांच्याबरोबर कॉन्टॅक्टमध्ये होतेच माझ्या बहिणीच्या मुलीच्या. आणि ते रात्री जरी घरी असले तरीसुद्धा ते आमच्याबरोबरच आहेत अशा हिशोबानेच त्या मुलांच्याबरोबर फोनवर कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्यांचं मदत करत पाठपुरावा करत होते. म्हणजे ते आमच्यासाठी देवासारखेच आहे. आम्ही प्रत्येक गोष्ट कुठलीही असली तरी आम्ही त्यांनाच कळून त्यांच्याच मार्गदर्शन पुढे जात असतो. हर्षदा उस प्रसंग को याद करते हुए कहती हैं कि ऐसी परिस्थिति में जब कोई अपना नहीं था, उनके लिए अविनाश लाड थे। उन्होंने कहा कि आज के समय में ऐसे जनप्रतिनिधि होना मुश्किल है। माझे काका जे आहेत ते डोंबिवलीला माझ्या आत्यांकडे होते आणि तिकडे त्यांच्या लक्षात आलं की त्यांना ना बरेच दिवसांपासूनच बरं नव्हतं. त्यामुळे कसं त्यांची सिटी स्कॅन झाली आणि त्याच्यात ते सस्पेक्ट म्हणून ॲक्च्युली ते डिक्लेअर झाले होते. मग त्या तिकडच्या डॉक्टरांनी हे सांगितलं होतं की काही करून इमिडिएटली ॲडमिट करणं गरजेचं आहे. आत्याचा फोन आल्यानंतर आम्ही पप्पांशी बोललो आणि पप्पांनी साहेबांशी कॉन्टॅक्ट केलेला. साहेबांनी हेच सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे इकडे, मी चेक करतो काय करता येईल, कुठे अवेलेबिलिटी जिकडे कुठे असेल तिकडे आपण अगदी हे त्यांना हे करू. आजच्या आज अगदी त्यांनी फॉर्टिसमध्ये हे केलेलं होतं. फॉर्टिसमध्ये नाही मिळाल्यामुळे आम्ही न्यूरोजनला गेलो त्यांच्या सांगण्यावरतीच. न्यूरोजनला त्यांनी सांगितलं की बेड अवेलेबल आहे, तुम्ही तिकडे जाऊ शकता. आणि तिकडे आम्ही गेलो, फॉर्मॅलिटीज केल्या ऑलमोस्ट आम्ही, म्हणजे बुकिंगचं हे सगळं केलेलं होतं. तिकडे आम्ही गेलो. तिकडे जवळजवळ आता हे सगळं आटपेपर्यंत ऑलमोस्ट 11:30 पावणे 12 झाले. तोपर्यंत ते कंटिन्युअसली आमच्या टचमध्ये होते. ते म्हणाले ठीक आहे तुम्ही तिकडे पोचा. आणि मीनवाईल माझे मिस्टरसुद्धा काकांना घेऊन पोचले तिकडे. आम्ही ॲडमिट करून बाहेर निघेपर्यंत ऑलमोस्ट 12 सव्वा 12 वाजले होते. पण तोपर्यंत साहेब कंटिन्युअसली आमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. जोपर्यंत आम्ही त्यांना ॲडमिट करत नाही तोपर्यंत अगदी त्यांनी हे केलेलं होतं. आमची अशी व्यक्ती आम्हाला खरंच या समाजाला खरंच खूप गरजेची आहे. कारण की आजच्या तारखेत कोणी आपला माणूससुद्धा बाजूला उभं राहत नाही, पण आज ते कोणीही असून देत त्यांच्यासाठी ते कायम उभे असतात. आणि आमचा तर अनुभव एवढा सुंदर आहे त्यांच्या बाबतीतचा. त्यांना कधी रात्री बेरोजगारी तुम्ही केव्हाही फोन करा, ते कायम आमच्याबरोबर उभे असतात. ये है जाधव परिवार। 19 अप्रैल को बेटी की शादी थी। लॉकडाउन के कारण बेटी की शादी की तारीख कितनी बार टल चुकी थी। कविता जाधव के सर पर पिता का साया नहीं था। माँ अकेली, शादी की चिंता में और व्यथित। कविता जाधव की माँ असमंजस में थी कि आखिर बेटी की शादी कैसे होगी। तब उस समय कविता जाधव और उनकी माँ को याद आई अविनाश काका की। माझ्या मुलीचं 19 एप्रिलला लग्न होतं आणि मला फार टेन्शन होतं की माझ्या मुलीचं लग्न कसं होईल. तर अशा वेळी कोण मदत करू शकेल. तर मी माझ्या लक्षात आलं की अविनाश लाड साहेब आम्हाला मदत करू शकतील. मग मी त्यांच्याशी ह्या संदर्भात बोलले की काय करावं. तर ते म्हणाले, मी ॲक्च्युली आमच्या जावांच्या दारातच लग्नाचं ठरवलं होतं. मी त्यांच्याशी फोन केला तर ते म्हणाले नको, आपण आपला गार्डनचा हॉल आहे ना तिथे बघू. आता गार्डनचा हॉल घ्यायचा म्हटल्यावर प्रॉब्लेम आला की आम्हाला किती माणसं बोलवायची ही काहीच कल्पना नव्हती, कारण मी फार टेन्शनमध्ये होते. आता एक विचार केला की तेच आम्हाला काहीतरी मदत करू शकतील, अशा टायमाला कोण करू शकेल आणि इथले नगरसेवक म्हणून. तर मग त्यांनी मला विचारलं की काय करायचं आहे. ते मी म्हटलं असं असं मला साहेब म्हटलं करायचं आहे. मग ते म्हणाले मग एक काम करूया, आपण गार्डनचा हॉल घेऊया मुलीसाठी. किती माणसं बोलवायची आहेत. तर म्हटलं आता गव्हर्नमेंटने असं डिक्लेअर केलं होतं ना की 50 माणसंच बोलवायची आहेत. तर म्हटलं ठीक आहे. तर म्हणाले ताई तुमची किती माणसं येतील. म्हटलं 50 माणसं येतील आमची. मग म्हटलं ठीक आहे 50 माणसं येतील तर त्याच्यात त्यांची नावं, मोबाईल नंबर, ॲड्रेस तुम्ही द्या. पण ते आजारी होते हे मला कल्पना नव्हती त्याची. मला असं बाहेरून कळलं होतं की ते आजारी आहेत. पण मला अशी भीती वाटायला लागली की ते मदत करतील की नाही आजारी असताना. म्हणजे कोरोना झाला होता त्यांना, हे मला आत्ता कळलं त्यांना नंतर. मग ते म्हणाले ठीक आहे तुम्ही लिस्ट द्या. तर माझ्या सुनेने आणि माझ्या मुलीने लिस्ट काढली, मोबाईल नंबर घेतला आणि आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. पण मला जेव्हा नंतर कळलं खूपच ते आजारी असल्यामुळे त्याच्या घरी असून त्यांनी आम्हाला खूप मदत केली. हे एक त्यांचं खूप म्हणजे एक आभार मानण्यासारखंच आहे. आणि दुसरं त्यांनी आम्हाला महानगरपालिकेत त्यांच्याच लेटर पॅडवर सगळी मदत केली, नावं आम्ही सगळं दिलं. मग राहिला प्रश्न जेवणाचा. मग आता तिथे मला एक मोठा प्रश्न पडला, आता जेवण, आता एवढी लोकं येणार तर जेवण कसं करावं. तर मग आम्ही म्हटलं आम्ही असं स्नॅक्सच ठेवणार होतो. पण ते बोले नको, तुम्हाला जर जेवणासाठी पण काय प्रॉब्लेम होत असेल तर मी माझा माणूस एक देतो. त्यांनी तो एक मला एक माणूस म्हणून दिला, पाटील म्हणून, राजेश पाटील म्हणून त्यांचं नाव होतं. आणि अशा रीतीने माझ्या मुलीचं लग्न त्यांनी छान केलं. म्हणजे त्यांनी घरात असून त्यांनी मला मदत केली, त्याच्याबद्दल त्यांचे खूप मी आभार मानते. कविता जाधव वो दिन याद कर कहती हैं
कि अविनाश लाड़ काका ने कहा था कि तुम्हारी शादी तो मैं ही करवाऊंगा, और उन्होंने अपना शब्द निभाया। कविता ने कहा कि मेरे पिता जीवित नहीं, मगर एक पिता का फर्ज अविनाश लाड़ ने निभाया, जिसे वे जिंदगी भर नहीं भूलेंगी। 19 एप्रिल जसं सांगितल्याप्रमाणे लग्नाची तारीख होती, तो जो हॉल होता तो झुलेलाल मंदिर हॉल, तोही बघण्यात आम्हाला त्यांनीच हेल्प केली होती। आणि असा प्रॉब्लेम झाला अचानक कोरोना, त्यामुळे पुढे पुढे ढकलण्यात माझ्या मम्मीची तब्येत फार बिघडत गेली। आता तब्येत बिघडली, मम्मीने त्यांना फोन केला आणि असा प्रॉब्लेम झाला की तिथून आम्हाला पैसेही रिफंड मिळत नव्हते झुलेलाल मंदिरमधून। तर मग आम्ही लाड काकांना सांगितलं, तर ते म्हणाले की थांब, कारण की ट्रस्टीज एकत्र येत नाही तोपर्यंत त्यांचे सगळे रूल्स रेग्युलेशन्स फॉलो होत नव्हते, चेक आम्हाला मिळत नव्हता। पण ते त्यांनी आम्हाला 5 दिवसात कंप्लीट करून 5 दिवसात आम्हाला तिकडचे 70,000 मिळाले आणि फायनान्शियली इश्यू तर आता सगळीकडेच चालू आहे। त्यामुळे हा हॉल आम्हाला मिळताना तिथे आम्हाला त्यांनी डिस्काउंट करून दिलं। ते म्हणाले त्यांनी आम्हाला कुठल्याच प्रकारे कुठलाच त्रास न देता त्यांनी त्यांची टीम आणि त्यांनी एवढं सहकार्य केलं की त्यांच्याच ओळखीत आहेत, त्यांनी आम्हाला घरी येऊन सगळी लिस्ट, आम्ही नावाची, ॲड्रेस, त्यांनी सगळे रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून माझं लग्न हे व्यवस्थित पार पाडलेलं आहे। त्यात त्यांची खूप हेल्प आम्हाला झालेली। त्यांनी पहिल्यापासून ठरवलं होतं की तुझं लग्नाला मी नक्की मदत करेन, आणि तो शब्द त्यांनी आजपर्यंत पाळला। आणि जेव्हा ह्या सिच्युएशनमध्ये हेल्प केली, ह्या सिच्युएशनमध्ये कोणी मदत करायला पुढे येत नाहीये, जो तो आपापल्याच जीवाची काळजी घेतोय, पण त्यांनी असं काही न करता आणि त्यांच्या टीमनेही असं काही न करता आम्हाला मदत केलेली। माझे तर वडील नाहीच आहेत, गेले 10 वर्षापूर्वीच ते ऑफ झालेले आहेत, त्यामुळे त्यांची जाणीव मला त्यांनी करून दिली नाही असं मला वाटतं। ये तो सिर्फ कुछ उदाहरण है। कोरोना संक्रमण के दौरान खुद कोरोना से संक्रमित अविनाश लाड़ ने जिस प्रकार से प्रभाग वासियों की समस्याओं का निदान किया, उसे देखकर ये कहना गलत नहीं होगा कि वो एक असली कोरोना योद्धा रहे। तो लोकांचा विश्वास आहे आता माझ्या लोकांना। आणि बघा, मला फोन आल्यानंतर मला एक तर चेंज करून बसवताच येत नाही। आज मला का झाला कोरोना, माझ्याकडे जे लोक पेशंट येत होते त्या मलाही माहिती नाही ते तापाने आहेत की कशाने आहेत। माझी सवय आहे, चला गाडीत बसा, कोण चेक करत नाही आणि मी घेऊन जायचं। तर 4-5 लोकांना ज्यांना नेलं त्याच्यातलं कोणाचं असेल मलाही काही सांगता येणार नाही, पण मी त्यांची सेवा केली आणि सेवा करता करता हे आलं, ठीक आहे। पण त्याच्यानंतरही त्या लोकांनाही माहीत नाही, ज्यांना मी मदत केली त्या कोणालाच माहीत नाही की मला कोरोना होता। तर आत्ता जो निगेटिव्हचा रिपोर्ट आला माझा, तेव्हा लोकांना कळायला लागलं, अरे साहेबांनी याच्यामध्ये आम्हाला मदत केली। पण हा लोकांचं प्रेम होतं की ती सातत्याने। आता पण मी बघा, जरी काय झालं तर पहिला फोन मला करून विचारत असते, दादा काय करायचं। मग आम्ही त्यांना संपूर्ण, मी त्याला कधीच सांगितलं नाही मला कोरोना आहे, मला त्रास देऊ नका, मी आराम करतो। मी कधीच माझा फोन पण मी बंद ठेवला नाही, फक्त दुपारी 2 तास फक्त बंद ठेवायचं गोळ्या खाल्ल्यानंतर 4 वाजेपर्यंत। नंतर माझा फोन 24 तास चालू होता। रात्री 12 वाजताही लोकांनी फोन केलं, त्यांना त्यावेळीही डॉक्टर पाठवून, गाडी पाठवून मी त्यांना हॉस्पिटल नेण्याचं काम केलेलं आहे। कैसे गए ये 14 दिन, इसका जवाब अविनाश लाड़ ने कुछ इस प्रकार दिया। नाही, ते दिवस एकदम म्हणजे अविस्मरणीय दिवस होते। ते दिवस काढणे एवढे इझी नव्हते, कारण त्या एका रूममध्ये राहणं म्हणजे मागचा पूर्ण इतिहास आणि ती जो आजार आहे त्या आजाराचं भयभीत। पण मी एक केलं की त्या 14 दिवसामध्ये एकदाही बातमी पाहिल्या नाहीत, एकही बातमी पाहिली नाही, एकही टी व्ही चॅनल लावलं नाही। मी फक्त जे डॉक्टरने दिलेले प्रिस्क्रिप्शन, व्यायाम करणे, वाचन करणे आणि ते यूट्यूबवरचे नवीन नवीन बातम्या बघणे, एक म्हणजे लोकांना हसण्यासारखे जोक्स वगैरे जे असतात ह्या गोष्टीच मी प्रेफर केलं। नेगेटिव्ह बातमी एकही त्या दिवसामध्ये पाहिली नाही। पण एक आहे की ते भूतकाळ जुना आठवत गेला आणि एक वेगळं वातावरण होतं, त्याच्यामध्ये बाहेर पडणं खूप इझी नव्हतं। पण देवाच्या कृपेने माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी साथ दिली आणि आपण आज चांगली व्यवस्थित बाहेर पडलो। एक पूर्व उप महापौर होने के बावजूद इलाज के लिए बेड की व्यवस्था न होने की घटना पर अविनाश लाड़ ने अपनी नाराजगी जताते हुए कहा कि यह बेहद अफसोस की बात है कि कोरोना होने पर किसी एक अधिकारी तक ने उन्हें फोन नहीं किया, मगर फिर भी उन्हें विश्वास था कि वे कोरोना से ठीक होकर बाहर आएंगे। मला प्रशासनाला एवढा राग आहे की 1 नोव्हेंबरचा उपमहापौर त्याला पॉझिटिव्ह होतो, अधिकाऱ्यांना कळतो, एक अधिकारी आम्हाला फोन करू शकत नाही। 40 माझ्या वॉर्डामध्ये स्थानिक नगरसेवक आहे, मला अवेलेबल होत नाही, पण माझ्यानंतर 2-3 अवेलेबल होतो। मला या 40 वरती हॉस्पिटलवरती मला ऑब्जेक्शन आहे, कारण जेव्हा आम्ही तिथे फोन केला आम्हाला बेड अवेलेबल झाले नाहीत, पण त्यानंतर जे लोक जातात त्यांना बेड अवेलेबल होतो। ही खरी शोकांतिक आहे। मी आता बरा झालेलो आहे आणि 2-4 दिवसांनी बाहेर पडल्यानंतर पहिल्या धावा मी 40 हॉस्पिटलवर ओढणार आहे आणि कमिशनर साहेबांना जाब विचारणार आहे की बाबा 40चं तुम्ही नक्की काय केलंय ते, त्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे। अविनाश लाड़ ने कहा कि मैं चाहता तो अपोलो अस्पताल में भी जा सकता था, मगर मैं नहीं गया क्योंकि मुझे यह संदेश देना था कि घर में रहकर भी कोरोना से जंग लड़कर ठीक हुआ जा सकता है।
जेव्हा हा कोरोनाचं लॉकडाऊन झालं तर मी सातत्याने पहिल्या दिवसापासून माझ्या वॉर्डातल्या लोकांना भाजीची सुविधा असेल, माझ्या फळांची सुविधा असेल, मच्छीमार असेल, जे काय असेल जे त्यांना लागतात जुनं आयुष्य मी सातत्याने देत होतो. त्याच्यामध्ये लोक कोण आजारी पडत होते त्यांना मी माझ्या गाडीतनं त्यांना डॉक्टरकडे नेत होतो. त्यामुळे मला त्या परिस्थितीत जाणीव होती. आणि मी आमच्या नेते अशोक चव्हाण साहेबांना पाहिलं होतं की जेव्हा त्यांना कोरोना झाला ते घाबरले, लोकांना हात दाखवून गेले की आम्ही जनतेतली लोक आहोत, आम्ही पुन्हा येणार ठीक होऊन. आणि तोच आत्मविश्वास आमच्या डोक्यात नाही, मी चांगलं झालं, कोरोना जरी असलं तरी आपण याच्यावर मात करू शकतो. आणि त्या आत्मविश्वासावरतीच मी होम क्वारंटाईन झालं. कारण मला लोकांना सांगायचं गरिबांकडे सगळ्यांकडे पैसे नाही. आज डॉक्टर बघा, आज हॉस्पिटल लोक गेले 5-5 लाख बिल येते, औषध काय नाही, आणि 5 लाख रुपये बिल कसलं काय येते, काय देतात तिथे तुम्ही लोक. अशी बिकट परिस्थिती असताना गरिबांना एक दिलासा मिळाला पाहिजे की बघा मी नेता आहे, माझ्याकडे पैसे आहेत, मी 40s नाही भेटलं मी अपोलोला पण जाऊ शकत असतो, पण मी मुद्दाम गेलो नाही त्या ठिकाणी. मी होम क्वारंटाईन होण्यासाठी राहिलो. तो होम क्वारंटाईनली पण लोक चांगली होतात हा मेसेज पण गेला पाहिजे. आणि मी स्वतःला होम क्वारंटाईन घेतलं. आणि मी त्या डॉक्टरला मनापासून धन्यवाद देतो, मोनिका पाटीलला. तिने माझी सकाळ संध्याकाळ माझा जो टेम्परेचर असेल, माझं ऑक्सिजनचं लेवल असेल, सकाळी 10:30ला पहिला फोन तिचा यायचा की डॉक्टर मॅडम सर कसे आहात तुम्ही, तुमचं वय किती आहे. आणि संध्याकाळी 12:30ला जाताना घरी तिचा पूर्ण सेकंड फोन यायचा. आणि माझी पूर्ण गेली 12 दिवस तिने कंटिन्यू 14 दिवस निगेटिव्ह पॉझिटिव्ह येईपर्यंत, माझा रिपोर्ट येईपर्यंत तिने मला फॉलोअप घेतला आणि चांगलं एक काम केलं. आणि मी होम क्वारंटाईन लावून चांगला झालो. हा मेसेज माझ्या लोकांमध्ये गेला पाहिजे की कोरोनाला घाबरू नका, तुम्ही घरी राहून सुद्धा चांगले होऊ शकता. जब अविनाश लाड़ कोरोना संक्रमण से ग्रस्त थे, तब भी कोरोना फाइटर अविनाश लाड़ ने हार नहीं मानी। घर बैठे बैठे अपनी जन सेवा सतत जारी रखी। अविनाश लाड़ बताते हैं कि उन्होंने कभी खुद ये महसूस ही होने नहीं दिया कि वो कोरोना से संक्रमित हैं। पहिली गोष्ट, मी आजारी झालोय मी स्वतःला म्हणालच नाही की मी आजारी आहे. मी फक्त एवढं म्हणालो की मी लोकांवर जरा बाजूला जातो की माझ्यामुळे लोकांना त्रास होता कामा नये. पण त्या 14 दिवसामध्ये मी 14ने जवळजवळ 15 ते 16 लोकांना मदत केली. एक दिवसही माझा फोन खाली नाही, कोणाला स्वॅब टेस्ट करून दिला, कोणाला हॉस्पिटल भेटत नव्हतं. आणि या सगळ्या मी सातत्याने करत होतो. त्यामुळे मी त्या लोकांना सांगितलं नाही की मी क्वारंटाईन आहे, मी आजारी आहे. मी लोकांना अजिबात सांगितलं नाही. माझ्या आजाराचा मी भाऊपणाही पण केलं नाही. पण ज्याने माझ्याकडे मदतीची हाक मारली, मी घरात बसून त्या 14 दिवसामध्ये सगळ्यांना मी मदत केली. आज पण आता तुम्ही माझ्या घरात तुमच्या समोरच फोन आला होता. आमच्या इथल्या आनंद जुगल भाटे माझा आता आज पॉझिटिव्ह झालाय. त्याला आता तुमच्या समोरच मी सेक्टर 14मध्ये आता पाठवून त्याला आता ॲडमिशन करून दिलं. त्याच्या आईवडिलांना होम क्वारंटाईन केले. या सातत्याने आम्ही काम करतो. आम्ही कुठेही थांबलो नाही. माझ्या आजाराचा भाऊपणा केला आणि घाबरलो पण नाही. आणि हेच मला लोकांना दाखवायचं, घाबरू नका, आपले व्हील पॉवर स्ट्रॉंग राहा. हा साधा ताप आहे, व्हायरल आहे, तुम्ही स्ट्रॉंग रहा, तुमची इम्युनिटी पावर वाढवा, तुम्ही ओके होणार. अविनाश लाड़ ने कहा कि उन्हें इन 14 दिनों के अनुभव के बाद ये बात समझ आ गई है कि जनप्रतिनिधि और प्रशासन लोगों को ये समझाने में विफल साबित हुआ है कि कोरोना से बचा जा सकता है. शेवटी कोरोना आहे, सगळ्यांनाच भीती वाटते. आणि त्या भीती आणि मीडियाने सगळ्यांनी एवढं केलं होतं की बाबा कोरोना झाला की माणूस एकदम काहीतरी भयानक झालाय असाच प्रकारे लोकांना शिवायला मागत, लोक तोड बघायला मागत नाही. कोरोना झाला की दरवाजा बंद कर, सॅनिटायझर कर, आपली बिल्डिंग लॉक कर. म्हणजे हा जो भ्रम आणि हा अधिकाऱ्यांनी निर्माण केला होता. इथे अधिकारी किंवा प्रशासन आम्ही फेल ठरलो लोकांना समजवण्यामध्ये किंवा एखाद्याला झाला असला तरी तुम्हाला लगेच तिथं होत नाही, तुम्ही प्रिकॉशन घेतलं तुम्हाला काय होणार नाही. पण इथं आम्ही कमी पडलेलो आहोत. आणि आज जे आम्ही लॉकडाऊन करतोय, खऱ्या अर्थानं तेच लॉकडाऊन कडक त्या पद्धतीने केलं तर आज पुढे काही झालं नसतं. उन्होंने प्रशासन पर अपनी भड़ास निकालते हुए कहा कि तत्कालीन आयुक्त अन्ना साहेब मिसाल के बेहतरीन योजनाओं को अधिकारी ग्राउंड पर इम्प्लीमेंट करने पर नाकामयाब रहे और इसी के कारण प्रशासन बदनाम हो रहा है. मी कमिशनर साहेबांना सांगणार आहे, कमिशनर साहेब तुम्ही आज नवीन योजना आखताय, तुम्ही काय काय इम्प्लिमेंट करताय, पण ते खाली इम्प्लिमेंट होत नाही. मी तुम्हाला मेसेज दाखवतो माझ्याकडे. मी डॉक्टर सोनवणेंना मेसेज केला होता की एका कोपरखंडाच्या बिल्डिंगमध्ये सॅनिटायझर करायचं आहे म्हणून त्यांनी मेसेज पाठवला. त्यांनी मला मेसेजवर काय पाठवलं की तुम्ही वॉर्ड ऑफिसला कॉन्टॅक्ट करा, तुम्ही ज्या अधिकाऱ्याला नेमलाय कॉन्टॅक्ट आणि कोरोनाबद्दल. मी त्याला फोन केला, तो मला मेसेज टाकतो की आय विल नॉट टॉक नाव, ओनली व्हॉट्सअप. मी याला व्हॉट्सअपवर सांगायचं कोण कुठे आजारी पडले, हे असले अधिकारी आहे, पण नवी मुंबई बदनाम होते. कमिशनर साहेब याच्यात तुम्ही लक्ष ठेवा. उन्होंने फोर्टिस अस्पताल की पोल खोलते हुए उनका पंचनामा किया. मला फोर्टीची गडबड वाटते, कारण ज्या ज्या वेळेला आम्ही पालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बेड अवेलेबल करायला सांगतो, आम्हाला बेड मिळत नाही. आता माझी स्वतःची गोष्ट सांगतो, मी 3 पेशंटसाठी केलं, मी स्वतःसाठी केला तेही नाही. आता परवा पण मी माझ्या एका पेशंटसाठी फोन केला, पण मला अवेलेबल झाला, पण त्याने आज अवेलेबल करून आज तिथे ॲडमिट झाला. माझ्या खालचेच राहणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी बेड अवेलेबल झालं. तिथे डॉक्टरनी मला सांगितलं, सर तुमच्यासाठी मी बेड अवेलेबल करते. माझा भाचा त्या ठिकाणी गेला ॲडव्हान्समध्ये पेमेंट वगैरे काय असेल ते भरायला. तिथे गेला, तिथला स्टाफ म्हणतो की तुम्ही त्यांनी सांगून चालणार नाही, आमच्या या मॅडमला भेटा त्या मॅडमला भेटा.
म्हणजे हे चाललंय काय नक्की, आणि त्या माणसाला मला दुसऱ्या हॉस्पिटलला ॲडमिट करावं लागलं आणि त्याचा जीव वाचवावा लागला. म्हणजे ही जी बिकट परिस्थिती आहे, म्हणजे नक्की यांना म्हणायचं काय, म्हणजे जो पैसेवाला येतो त्याला फोटीज देणार असेल आणि पालिकेच्या लोकांना देणार नसेल तर त्याच्या फोटीजला याचा जाब द्यावा लागेल. अविनाश लाड़ ने कहा कि नवी मुंबई महानगर पालिका आरोग्य विभाग सक्षम नहीं है. उन्होंने कहा कि वे खुद 14 दिनों का अनुभव लिखकर आयुक्त को देंगे और कार्रवाई की मांग करेंगे. वैद्यकीय सेवा सक्षम नाही, माझं स्पष्ट मत आहे. कमिशनर साहेब चांगल्या योजना आणतायत, पण कमिशनर साहेब ज्यांना नेमतायत तो अधिकारी काम करत नाही असं माझं ठाम मत आहे. मी माझं झाल्यानंतर सोमवारी स्पेशल कमिशनर साहेबांची अपॉइंटमेंट घेऊन माझ्या या 14 दिवसा माझा अनुभव मी माझ्या कागदावर लिहून त्यांना लेखी देणार आहेत. कुठला अधिकारी कसा काम करतोय आणि काय लोकांना न्याय देतोय हे मी त्यांच्या पुढे ठेवणार. त्याच्यावरती काय कारवाई करतात हे मी पुढे बघणार. त्या हिशोबाने माझी पुढची ऍक्शन चालू करणार. अविनाश लाड़ द्वारा कही हुई एक ऐसी बात जो शायद आज कोरोना संक्रमण के दौर में कईयों के लिए प्रेरणा है. अविनाश लाड़ कहते हैं कि लड़ने की ताकत रखो, क्योंकि जो लड़ते हैं वो हारते नहीं. जो निसर्गात दिलेला नियम आहे ते निसर्ग चक्र चालणार आहे, म्हणून त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे घाबरून जाऊ नका, त्याला फेस करा, लढा. लढण्याची ताकद ठेवा, तुम्हाला काहीच होणार नाही. आणि जो लढतो तो कधी हरत नाही, हे मी आज तुम्हाला सांगू शकतो. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.